नमस्कार. नाना पाटेकर यांनी एक पोस्ट व्हायरल केली की महाराष्ट्रासाठी स्मार्ट शिक्षण आणि स्मार्ट शिक्षकांची आवश्यकता आहे. तो संदर्भ घेऊन सैनिक समाज पार्टीने त्यासाठी नाना पाटेकर यांना सूचित केलं आहे आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला सूचित केलं आहे की स्मार्ट शिक्षण आणि स्मार्ट शिक्षकाची नेमणूक करण्यासाठी स्मार्ट सरकारची आवश्यकता असते. स्मार्ट सरकार देण्याचं काम सैनिक समाज पार्टी एकमेव विचारधारा करू शकते. स्मार्ट सरकार आणण्यासाठी आम समाजातील नागरिकांनी हातभार लावावेत यासाठी आम्ही हा व्हिडिओ बनवत आहोत. कारण की स्मार्ट सरकार असेल तरच स्मार्ट शिक्षण मिळेल, स्मार्ट सरकार असेल तरच स्मार्ट शिक्षकांची नेमणूक होईल. ह्या कळीचा मुद्दा आहे. म्हणून सैनिक समाज पार्टीचं जे बौद्धिक आंदोलन आहे ते मागणी करत आहे. कोणाला मागणी करत आहे तर जनतेला मागणी करत आहे. जनतेने पुढाकार घ्यायचा आहे. जनतेने स्मार्ट सरकार आणायचं आहे. जनतेला धागा दिलेला आहे, आधार दिलेला आहे. आम्ही सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावरून जनतेला आव्हान करत आहोत की या महाराष्ट्राचा विकास करायचा असेल, नवी पिढी उत्कृष्ट घडवायची असेल तर निश्चितच शिक्षणाचा दर्जा वाढलाच पाहिजे आणि त्यासाठी स्मार्ट शिक्षणाची सुविधा व्हायला पाहिजे. आणि शिक्षण देण्यासाठी अंतिम थेट LLBची डिग्री देण्यापर्यंत सरकार प्रयत्न करणार आहे आणि मदत करणार आहे. नव्या पिढीला महाराष्ट्रातील प्रत्येक तरुण, ग्रॅज्युएट तरुण पुढे कायद्याचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी LLB घेण्यासाठी तरतूद केली जाणार आहे. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बलबीर सिंग परमार साहेबांनी सूचना केली होती की महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण LLBचे कॉलेजेस काढूया. त्यासाठी जनतेचा पाठिंबा हवा आहे. जनतेने जर हे चालतं बोलतं सरकार, स्मार्ट सरकार सत्तेवर बसवलं तर ते शक्य होणार आहे. कारण कायद्याचं ज्ञान असणाराच व्यक्ती हा स्मार्ट सरकार आणू शकतो. कायद्याचं ज्ञान असणारा व्यक्तीच हा समाज हिताचं सरकार, स्मार्ट सरकार आणू शकतो. आणि त्या सरकाराला नाव देण्यात येणार आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती म्हणजेच स्मार्ट सरकार. आणि स्मार्ट सरकार म्हणजे सैनिक समाज पार्टीचं सरकार. यासाठी सैनिक समाज पार्टीने जनजागृती केलीच आहे, करतही आहोत. आमचे नेते तुकाराम डफळ अहोरात्र ग्राउंडवर काम करत आहेत. त्यासाठी जनता जागृत झाली आहे. फक्त जनतेला मौका पाहिजे आहे. जनता या सैनिक समाज पार्टीच्या बौद्धिक आंदोलनामध्ये सामील होत चालली आहे. अनेक फोन येत आहेत, अनेक प्रतिक्रिया येत आहेत. त्यासाठी हा जो बौद्धिक आंदोलन आहे हे महाराष्ट्रव्यापी आंदोलन आहे आणि 13 करोड जनतेच्या हितासाठी, 13 करोड जनतेनेच सरकार स्थापन करावा यासाठी जनतेचं सरकार म्हणजे स्मार्ट सरकार येणार आहे. आणि स्मार्ट सरकार म्हणजे सैनिक समाज पार्टीचं सरकार येणार आहे. आणि सैनिक समाज पार्टीचं सरकार आणण्यासाठी महाराष्ट्रातील 13 करोड जनता जागृत होत चालली आहे. आणि त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती हा एक बाणा आहे, हा एक खास उपाय आहे. आणि त्यामुळे या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये पुन्हा जनतेच्या हिताचं, शेतकऱ्यांच्या हिताचं, शेतकऱ्यांच्या पिकाच्या देठाला सुद्धा हात लावणार नाही असं सरकार येणार आहे. आणि हेच सरकार या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये ही क्रांती घडवून आणणार आहे. आणि ह्या क्रांतीच्या आधारेच सैनिक समाज पार्टी स्मार्ट सरकारची स्थापना करणार आहे. आणि त्यासाठी 13 करोड जनतेने पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती जनतेला आव्हान करण्यात येत आहे. आणि जनता हे नक्कीच आव्हान स्वीकारणार आहे याची आम्हाला खात्री आहे. धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.